खळबळजनक सोनपेठच्या महारुद्र शिंदेंची निर्घुण हत्या, पैशाच्या वादातून अपहरण करून विहिरीत फेकलं. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथील बेपत्ता तरुण महारुद्र व्यंकटराव शिंदे वय 23 याचा अंत अत्यंत भीषण पद्धतीने झाल्याचं उघडकीस आलंय. पैशांच्या वादातून त्याचं अपहरण करून छातीवर प्रहार करत बेशुद्ध केलं आणि पाठीला जड दगड बांधून परळी तालुक्यातील इंजेगाव शिवारातील एका विहिरीत जिवंत फेकून देण्यात आलं. स्थानिक गुन्हे शाखेनं या थरारक हत्याकांडाचा छडा लावत मुख्य सूत्रधारासह साथीदारांच्या मुसक्या आवळल्यात. महारुद्र शिंदे हा 23 एप्रिल 2026 पासून बेपत्ता होता. 29 एप्रिल रोजी बीड जिल्ह्यातील इंजेगाव शिवारात एका विहिरीच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह तरंगताना आढळला. विशेष म्हणजे मृतदेहाच्या कमरेला मोठा दगड बांधलेला होता. माहिती मिळताच परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी तात्काळ पथक रवाना केलं. तपासाची चक्र फिरताच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी शेळगावच्या मंथन डुकरे याला ताब्यात घेतलं. पोलिसी खाक्या दाखवताच त्यानं गुन्ह्याची कबुली दिली. मुख्य आरोपी अभिजित चव्हाण याला महारुद्रकडून पैसे घ्यायचे होते. तो पैसे परत करत नसल्याच्या रागातून अभिजितनं आपल्या साथीदारांसह महारुद्रचा काटा काढण्याचं ठरवलं. 23 एप्रिल आरोपींनी शेळगाव येथून महारुद्रचं अपहरण केलं आणि त्याला नरवाडी शिवारात एका शेतात रात्रभर डांबून ठेवला. महारुद्रच्याच मोबाईलवरून त्याच्या नातेवाईकांना फोन करून पैशांची मागणी करण्यात आली. पैसे मिळणार नाही त्याची खात्री पडताच तरी आपली ओळख उघड होईल या भीतीनं आरोपींनी त्याला इंजेगाव शिवारात नेलं. तिथं त्याला बेदम मारहाण केली. महारुद्र बेशुद्ध पडल्यानंतर त्याच्या पाठीवर पांढरा रुमाल आणि दोरीने जड दगड बांधला आणि त्याला विहिरीत फेकून दिला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून आरोपींना जेरबंद केलं. यात अभिजित बालाजी चव्हाण वय 21 राहणार नरवाडी तांडा, मंथन शिवाराम डुकरे वय 19 राहणार शेळगाव, कृष्णा उर्फ किन्ना बबन राठोड वय 21 राहणार सकाराम तांडा, एक विधी संघर्ष बालक योगीराज उर्फ पप्या वय 17 यांच्यावर सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा उलगडा पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील व सोनपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक केंद्रे चट्टे भुजबळ आणि महेश कवठाळे, राहुल परसुडे, माणिक वाघ, रंगनाथ दुधाटे, विलास सातपुते, लक्ष्मण कागणे, सिद्धेश्वर चाटे, गजानन क्षीरसागर, दिलीप नीलपत्रेवार, शरद सावंत, हनुमान ढगे, राम पौळ आणि नामदेव दुबे यांनी कारवाई केली. या घटनेमुळे संपूर्ण सोनपेठ तालुक्यात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारांच्या या निर्घृण कृत्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय.